लाडकी बहीण योजना अविरत 1 वर्ष चालणार, म्हणजेच की पुढच्या वर्षासाठी लाडकी बहीण योजनेसाठी सरकारच्या वतीने 21,000 कोटींच्या निधीची तरतूद केल्याची माहिती मिळत आहे आणि ज्यामुळे लाडक्या बहिणींना पुढील वर्षभर देखील योजनेचे पैसे अशाच पद्धतीने सुरू राहणार आहेत. कारण लाडकी बहीण योजनेमध्ये अनेकदा आपण पाहतो की वेगवेगळ्या बातम्या समोर येत असतात, ज्यामध्ये अनेक बातम्या या खोट्या असतात. चुकीच्या पद्धतीने काहीतरी वावड्या उठवल्या जातात, ज्यामध्ये लाडकी बहीण योजना बंद होणार, योजनेचे पैसे येणार नाहीत, अशा देखील काही बाबी सांगितल्या जातात. परंतु लक्षात घ्या, वर्षभरासाठी या बजेटची तरतूद झाल्यामुळे लाडक्या बहिणींना वर्षभर योजनेचे पैसे 100% मिळणार आहेत. परंतु कोणत्या महिलांना पैसे मिळणार हे देखील महत्वाचे असणार आहे. कारण पुढील वर्षभरासाठी आता लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार का हे देखील पाहणे आवश्यक असणार आहे. आणि ते कसे पाहायचे, तुम्हाला पैसे येणार का नाही, सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आणि लाडकी बहीण योजनेमधील सर्व महत्वाच्या आणि रेग्युलर अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही अपडेट त्या ठिकाणी मिस होणार नाही. तर लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्वाची बाब म्हणजे राज्याचे सध्या अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये दिनांक 6 मार्च रोजी राज्याचे आपल्या पुढील वर्षाचे बजेट मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मांडले. या बजेटमध्ये मोठमोठ्या प्रकारच्या घोषणा झाल्या, विविध योजना, ज्यामध्ये शेतकऱ्यांसाठीची कर्जमाफी योजना सर्वात मोठी घोषणा झाली. त्यासोबत शेतकऱ्यांसाठी विविध योजना, त्यामध्ये मुख्यमंत्री पानंद रस्ता योजना असेल किंवा शेतकऱ्यांसाठी मोफत वीज बिल असेल, अशा विविध योजना झाल्या. परंतु यामध्ये लाडक्या बहिणींसाठी काय मिळाले असा प्रश्न राज्यातील अनेक लाडक्या बहिणी करत आहेत. कारण लाडकी बहीण योजनेबद्दल बोलताना अगदी 5-6 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आपलं जे काही आहे ते संपवून टाकलं. आणि म्हणून मग लाडक्या बहिणींना काय मिळालं का नाही, लाडक्या बहिणींचे 2100 रुपये तर झालेच नाहीत, लाडक्या बहिणींना नवीन ई-केवायसी बाबत कोणत्याही प्रकारची मुदत वाढ मिळाली नाही, लाडकी बहीण योजनेचे नवीन अर्ज बाबत कोणत्याही प्रकारची माहिती दिली गेली नाही, लाडक्या बहिणींना आम्ही भरीव निधी देऊ आणि लाडकी बहीण योजना अशीच पुढील वर्ष चालू राहील, एवढेच काय ते आपल्या मुख्यमंत्र्यांच्या वतीने सांगितलं गेलं. मग ही तरतूद नक्की किती झाली आहे आणि या तरतुदीवरून आपल्याला काही महत्वाच्या बाबी समजत आहेत, त्या बाबी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे लक्षात घ्या, 21,000 कोटींच्या निधीची तरतूद केल्याची माहिती मिळत आहे. आणि ही तरतूद जसेल तर हा भरीव निधी जे बोललं जाते तो अजिबात खरं नाही, तर हे 100% चुकीचं आहे. 21,000 कोटींचा जर निधी या ठिकाणी तरतूद झाली असेल तर लक्षात घ्या, मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास निम्म्याने हा निधी कमी झालेला आहे. मागील वर्षी आपले उपमुख्यमंत्री तथा तत्कालीन अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी अजितदादांना आपण खरं तर पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या आणि पेजच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करतो. कारण तसा नेता पुन्हा होणार नाही, दादा ते दादाच होते. परंतु व्हिडिओचा महत्वाचा मुद्दा बोलायचा झाल्यास, मागील वर्षी जेव्हा अर्थसंकल्प मांडला गेला होता तेव्हा लाडकी बहीण योजनेसाठी त्या ठिकाणी 43,000 कोटींची तरतूद करण्यात आली होती. किती? 43,000 कोटी. आणि याबाबत वारंवार दादांनी अनेक भाषणांमध्ये सांगितले की लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी मी 43,000 कोटी निधीची तरतूद करतोय आणि तुम्हाला ही योजना कायमस्वरूपी चालू राहील. मग मागील वर्षी जर 43,000 कोटींचा त्या ठिकाणी तरतूद होती, तर मागील वर्षी त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेमध्ये जवळपास 2,30,00,000 ते 40,00,000 महिला त्या ठिकाणी पात्र होत्या. आपण 2,40,00,000 या ठिकाणी म्हणूया. तर 2,40,00,000 महिलांसाठी जवळपास 43,000 कोटींची तरतूद केली होती. आणि यावेळीची तरतूद ही 21,000 कोटींची असल्याची माहिती मिळत आहे. मग 21,000 आणि 43,000 मध्ये जवळपास निम्म्या लाडक्या बहिणी योजनेमध्ये अपात्र होणार का, हा एक खूप मोठा प्रश्न असणार आहे. खरं पाहायला गेलं तर आता आपले जे विरोधी पक्षाचे नेते आहेत किंवा विरोधी पक्षाचे जे आमदार आहेत, पक्ष नेते नाहीत परंतु आमदार, भास्कर जाधव यांनी त्या ठिकाणी भाषणामध्ये बोलताना सांगितलं की लाडकी बहीण योजनेमध्ये जवळपास 87 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांना योजनेतून अपात्र केलेलं आहे. 87 लाख हा आकडा खूप जास्त मोठा आहे. आणि यामध्ये नवीन ई-केवायसी राहिलेल्या महिलांची देखील अजून ऍड होणार आहेत किंवा आता नई केवायसी एडिट दुरुस्ती प्रक्रिया चालू आहे, त्यानंतर देखील पडताळणी होईल आणि त्यामधून अजूनही महिला योजनेमधून अपात्र होण्याची शक्यता दाट वर्तवली जात आहे. मग लाडक्या बहिणींसाठी जो निधी तरतूद केलेली आहे, जर 21,000 कोटींची जर वर्षासाठीची असणार आहे, तर यामध्ये अनेक लाडक्या बहिणींना योजनेमधून अपात्र राहावे लागेल. आणि सरकारने याद्वारे स्पष्टपणे संकेत दिला आहे की नवीन ई-केवायसी आता यापुढे होणार नाही. ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी राहून गेली आहे त्यांना या योजनेच्या लाभापासून आता इथून पुढे कायमस्वरूपी वंचित राहावे लागू शकते. लक्षात घ्या, लाडक्या बहिणींसाठी केलेली तरतूद ही 21,000 कोटींची आहे आणि ही मागील वर्षाच्या तुलनेमध्ये
खूपच कमी झालेली आहे. मी वारंवार सांगतोय. म्हणजेच नवीन ई केवायसी आता परत सुरू होणार नाही. त्यासोबतच ज्या लाडक्या बहिणींची त्या ठिकाणी ई केवायसी एडिट केलेली आहे त्यांची देखील योग्य पद्धतीने त्या ठिकाणी तपासणी केली जाईल. पडताळणी होऊन मग जर पात्र असेल तरच त्यांना योजनेचे पैसे मिळतील. यापुढे लाडकी बहीण योजनेमध्ये केवळ पात्र असलेल्या आणि सर्व निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच योजनेचे पैसे मिळतील, एवढं यातून सरकारच्या वतीने स्पष्टपणे करण्यात आलेलं आहे. यापुढे केवळ पात्र लाभार्थीच या योजनेचा लाभ घेतील. 1500 रुपये महिना जे असणार आहे ते केवळ त्यांनाच मिळणार आहे. इतर महिलांचे योजनेचे जे बंद झालेले पैसे आहेत ते परत चालू होणार नाहीत. आता किती अशा महिला आहेत की ज्यांनी सर्व अटी आणि निकषांमध्ये पात्र असून देखील फक्त ई केवायसी करायची राहून गेली म्हणून त्यांचे योजनेचे पैसे बंद झाले असतील तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये तुमचे नाव आणि गावाचे नाव सांगू शकता, जेणेकरून हा आकडा किती असणार आहे याबाबत आपल्याला अधिकृत माहिती मिळू शकते आणि आम्ही महिला व बाल विकास विभाग असेल किंवा सरकारकडे याची वारंवार मागणी लावून धरतोय. अजूनही आम्ही त्या ठिकाणी मागणी करतोय की लाडक्या बहिणींना नवीन ई केवायसी साठी एक शेवटची संधी उपलब्ध करून द्या. 31 मार्च पर्यंत सरकारने ज्या पद्धतीने लाडक्या बहिणींची ई केवायसी एडिट करण्याची प्रक्रिया चालू ठेवली आहे त्याच पद्धतीने नवीन ई केवायसी साठी देखील लाडक्या बहिणींना एक शेवटची संधी द्या. ज्या ज्या लाडक्या बहिणींनी चुकून त्यांची ई केवायसी राहून गेली, काहींना ओटीपी आले नाहीत, काहींना वेबसाईट प्रॉब्लेममुळे ज्यांची ई केवायसी राहून गेली त्यांना सरकारने एक संधी देणं आवश्यक असणार आहे, अन्यथा त्यांच्यावर देखील हा मोठ्या प्रमाणावर अन्याय असणार आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. त्यासोबतच लाडकी बहीण योजनेसाठी हा जे बजेटमध्ये तरतूद केलेला आहे तो निधी खूप जास्त कमी आहे का हे देखील कमेंटच्या माध्यमातून सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करून आपल्या हक्काच्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करून तुमचे प्रश्न देखील तेवढ्याच हक्काने कमेंटमध्ये विचारायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.